नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष तारडे तुमचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत। आज आपण संकल्पचित्र या विषयामध्ये फुलदाणीला रंगकाम करणार आहोत। तर हा 1/4 पेपर आहे। या पेपरवरती एक मधोमध अंधुक फिकट उभी रेषा घ्यायची आहे। तिचे 2 समान या पेपरचे भाग करायचे आहेत। उभी रेषा ओढल्यानंतर कागदाचे 2 समान भाग होतात आणि वरच्या बाजूने साधारणतः 4 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर अंतर ठेवून आडवी रेषा ओढून घ्यायची आहे आणि त्या आडव्या रेषेच्या वरती आपल्याला या फुलदाणीचं डिझाईन म्हणजे रेखाटन जाऊ द्यायचं नाही आहे। खालच्या बाजूने सुद्धा एक 5 सेंटीमीटर अंतर ठेवून आडवी रेषा ओढून घ्यायची आहे आणि या रेषेच्या खाली या फुलदाणीचं रेखाटन आपल्याला जाऊ द्यायचं नाही आहे। आता फुलदाणीच्या रेखाटनाला मी सुरुवात करतोय। वरचा निमुळता भाग मी आखून घेतोय। या ठिकाणी तुम्ही पट्टीचा कंपासचा वापर या विषयामध्ये करू शकता। आता या ठिकाणी मी हलक्या हातानं फिकट रेखाटन करून घेणार आहे। सुरुवातीला या ठिकाणी एक उभ्या रेषेच्या दोन्ही बाजूला परत 2 रेषा मारलेल्या आहेत, म्हणजे त्या बाहेरच्या कडा आहेत। आपलं डिझाईन बाहेर जाऊ नये, त्या 2 रेषेच्या बाहेर गेलं न पाहिजे यासाठी मी त्या 2 उभ्या रेषा मारलेल्या आहेत। फेंट आहेत, त्या तुम्हाला दिसत नाहीत या ठिकाणी। आता एक कच्चं रेखाटन झाला, त्याला डार्क करून घेतोय। आता या फुलदाणीमध्ये घटकांची मांडणी करत आहे। वर्तुळ, त्रिकोण, लयदार रेषा, फुलं, पानं, चौरस या घटकांची व्यवस्थित मांडणी करायची आहे। बघा, घटकांची मांडणी करत असताना आपण 2 आकार घेतल्यानंतर आपल्याला 3रा आकार या ठिकाणी प्राप्त होत असतो आणि त्यामुळे डिझाईन सुंदर तयार होत असतं। या ठिकाणी आपण पोस्टर कलर घेतलेले आहेत आणि 5 नंबरचा हा गोल राऊंड ब्रश आहे आणि हिरवा आणि लाल हे 2 मुख्य रंग घेतलेले आहेत आणि काळा आणि पांढरा त्यामध्ये आपण लाईट आणि गडद छटा करण्यासाठी वापरणार आहोत। आता आपण प्रत्यक्ष रंगकामाला सुरुवात करत आहोत। या ठिकाणी हिरवा रंग घेतलेला आहे, त्यामध्ये काळा आणि पांढरा रंग टाकून आपल्याला वेगवेगळ्या छटा तयार करून या डिझाईनला रंग द्यायचा आहे। मित्रांनो, रंग देत असताना एका रंगाच्या बाजूला तोच रंग येऊ द्यायचा नाही, म्हणजे एक भाग सोडून दुसऱ्या भागाच्या ठिकाणी द्यायचा। जवळजवळ एकसारखा रंग आला न पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला मी हिरव्या रंगाच्या लाईट आणि गडद छटा करणार आहे, नंतर लाल रंग घेऊन त्यामध्ये पांढरा आणि काळा मिक्स करून त्याच्या उजळ आणि गडद छटा तयार करून या डिझाईनला रंगकाम करणार आहे। मित्रांनो, रंग तयार करत असताना जास्त पातळ करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही आणि आकाराला रंग देत असताना फिनिशिंगमध्ये व्यवस्थित रंग त्या आकारामध्ये भरायचा आहे। एका आकारातून दुसऱ्या आकारामध्ये रंग गेला न पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची। डिझाईनच्या आतमधल्या भागामध्ये उजळ छटा द्यायच्या असतात आणि बाहेरच्या बाजूने थोड्या डार्क छटा केल्यानंतर डिझाईन सुंदर दिसायला लागतं, म्हणून शक्यतो मी आतमध्ये जास्त डार्क घेतलेले नाहीत। या ठिकाणी काळा हिरव्या रंगामध्ये काळा मिक्स केलेला नाही, मी हिरव्या रंगामध्ये पांढरा रंग मिक्स करूनच आतमधल्या बाजूमध्ये उजळ छटा देत आहे। रंगामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे, जास्त पाणी नाही आणि जास्त घट्ट पण नाही, जेणेकरून आपल्याला ब्रशही चालला पाहिजे आणि आकारामध्ये रंग भरत असताना फिनिशिंगमध्ये व्यवस्थित भरायचं आहे। एका आकारातून दुसऱ्या आकारामध्ये रंग गेला न पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता हिरव्या रंगामध्ये मी काळा रंग मिक्स केलेला आहे, त्यामुळे हिरव्या रंगाची डार्क छटा या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मी बाहेरची कडा जी आहे फुलदाणीची त्या बाजूने या डार्क रंगाचा उपयोग करत आहे।
कोणत्याही मूळ रंगामध्ये काळा रंग टाकला की त्याच्या गडद छटा तयार होत असतात. तुम्हाला मी ग्रेडेशन या भागामध्ये उजळ छटा व डार्क छटा या बाबतीमध्ये माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये मी काळा रंग मिक्स करून कमी जास्त प्रमाणामध्ये मिक्स करायचा आहे. आपल्याला जशी शेड हवी आहे त्या प्रमाणामध्ये कलर काळा घ्यायचा आहे आणि त्याच्या डार्क छटा तयार करायच्या आहेत. आणि या ठिकाणी मी डार्क छटा ज्या आहेत त्या या फुलदाणीच्या ज्या बाहेरच्या बाजू आहेत, कडा आहेत, त्या बाजूला मी डार्क छटांचा वापर करत आहे. मित्रांनो, प्रत्येक आकारामध्ये मी रंग देत असताना किती बारकाईनं रंग देत आहे. रेखाटनाच्या बाहेर रंग थोडाही आपल्याला जाऊ द्यायचा नसतो. हळुवारपणे व्यवस्थित ब्रश चालवायचा आणि त्या आकाराच्या आतमधल्या भागातच रंग द्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण लाल रंगामध्ये पांढरा रंग मिक्स करून गुलाबी उजळ छटा तयार करून लाल रंगाचा वापर करत आहोत. हिरव्या रंगाचं बरंचसं काम झालेलं आहे 50%. आता 50% जो भाग राहिलेला आहे या फुलदाणीचा, त्यामध्ये आता आपण लाल रंगाच्या उजळ आणि गडद छटा तयार करून या उर्वरित भागामध्ये या छटांचा वापर करून रंगकाम आपल्याला पूर्ण करायचं आहे. सुरुवातीला मी पांढरा रंग लाल रंगामध्ये मिक्स केलेला आहे. त्याची उजळ म्हणजे लाईट छटा तयार झालेली आहे. त्याच लाईट छटेमध्ये थोडा लाल टाकला की परत त्याची डार्क छटा तयार होते. आणखीन थोडासा डार्क लाल घेतला की त्याची गडद गुलाबी छटा तयार होते. अशा पद्धतीने आपल्याला ग्रेडेशन करत जायचं आहे. भाग क्रमांक मला वाटते 3-4 भाग आहे. त्यामध्ये मी तुम्हाला रंगचक्र आणि रंगछटा याविषयी माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये रंग कसे मिक्सअप करायचे, उजळ छटा कशा तयार करायच्या आहेत, डार्क छटा कशा तयार करायच्या आहेत याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर त्यांनी पाठीमागचे 3 किंवा 4 भाग जो आहे त्या भागामध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या छटा कशा तयार करायच्या आहेत त्याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्ही त्या बघू शकता. आता मी लाल डार्क रंग घेतो आहे, म्हणजे गुलाबी डार्क रंग घेतो आहे आणि या फुलदाणीच्या बाहेरच्या बाजूला हा डार्क रंग देतो आहे. आता म्हणजे गुलाबीपासून लालपर्यंत आणि लालमध्ये परत काळा रंग, अशा पद्धतीने आपल्याला रंगामध्ये काळा रंग पांढरा रंग मिक्स करायचा आहे. आणि फिनिशिंगमध्ये काम होणं खूप आवश्यक आहे, तरच डिझाईन सुंदर दिसतं. आता यामध्ये वर्तुळ जे आपण घटक घेतलेले आहेत, या ठिकाणी बाजूला डाव्या बाजूला मी घटक लिहिलेले आहेत, त्याच घटकांची मांडणी या फुलदाणीच्या आकारामध्ये केलेली आहे. तर ह्या घटकांचा वापर करून डिझाईन तयार केलेला आहे. तर हे जे आकार तयार झालेले आहे त्या आकारामध्ये आपल्याला व्यवस्थित रंग भरायचा आहे, बाहेर जाऊ द्यायचा नाही, ब्रश व्यवस्थित चालवायचा आहे, रंगाचं मिश्रण व्यवस्थित करायचं आहे. या पद्धतीनं रंगकाम तुम्हाला सुद्धा करायचं आहे. आता हा व्हिडिओ बघून तुम्ही या पद्धतीनं फुलदाणीचा कोणताही आकार तुम्ही घेऊ शकता आणि रंग आपल्याला कोणतेही वापरता येऊ शकतात. मी या ठिकाणी फक्त 2च रंग घेतलेले आहेत, लाल आणि हिरवा हे 2 रंग घेतलेले आहेत. हे रंग एकमेकांचे विरोधी रंग आहेत. लालचा विरोधी रंग हिरवा रंग आहे आणि या रंगामध्ये काळा आणि पांढरा टाकून आपण अनेक शेड तयार केलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी लाल, निळा, हिरवा, पिवळा, केशरी असे विविध रंगसुद्धा वापरू शकता. मित्रांनो, तुम्हाला रंगकामामध्ये किंवा रेखाटन करताना काही अडचणी येत असतील तर मला तशा सूचना करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सूचना करू शकता. आणि नुसते व्हिडिओ बघू नका, तर व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करा, सराव करा. काही नवीन विद्यार्थी माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा. असे मध्येच कोणताही भाग बघू नका, सिरियली भाग बघा 1, 2, 3. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित चित्रकलेचं ज्ञान मिळेल. त्यामध्ये मी बेसिक तयारीपासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ बघत चला
तर मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थांबतो मित्रांनो. धन्यवाद.